नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. अत्यावश्यक सेवा वगळून देशभरातील निवासी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन. रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद राहणार. कोलकात्यामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव. दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नाशिकमध्ये शांतता. बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकमधील कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावली. नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार. महायुतीतल्या नेत्यांनी सोलून काढण्याची, ठोकून काढण्याची भाषा करू नये. आशिष शेलारांनी असं बोलणं टाळावं. अजित पवार गटाच्या अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया. कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी. आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन. महंत रामगिरींचं वादग्रस्त विधान. पोलिसांकडून गुन्हा दाखल. वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू. तर संभाजीनगर शहरात देखील तणावाचं वातावरण. मी जे बोललो ते बोललो. गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर बघू. हिंदू एकत्र राहावा हा उद्देश. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराज यांचं वक्तव्य. गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आम्हाला शुक्रवारी आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, पण सकल हिंदू समाजाच्या नावाने नितेश राणे मोर्चा काढतात. शहर बंद ठेवतात. नाशिकमध्ये जिथे वाद झाला तिथेच मुख्यमंत्री सभा घेतात. हे निंदनीय. इम्तियाज जलील यांचं नितेश आणि शिंदेंवर निशाणा. वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे रामगिरींसोबत एकाच मंचावर. विधानसभेसाठी धार्मिक तणावाची पायाभरणी नाही ना, अशी शंका. खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. इचलकरंजी शहर बंद. बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचं आंदोलन. बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जळगावात सकल हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. जोरदार घोषणाबाजी करत हिंदू समाजाचा सहभाग. परभणीच्या गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांकडून अमोल कोल्हेंसमोर घोषणाबाजी. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी. तर अमोल कोल्हेंनी मराठा आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं. धुळ्यात पोलीस पाटलांच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार मंजुळा गावित यांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित केलं. भाजप विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी यांचा आरोप. आम्हाला उबाठा किंवा काँग्रेसचा त्रास नाही, तर प्रायव्हेट कंपनीचा त्रास. नाव न घेता आमदार गणेश नाईक यांना प्रायव्हेट कंपनी म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंचा टोला. केंद्र सरकारची पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी. प्रकल्पाचा खर्च 2,954 कोटी असणार. प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण होणार. एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार. राज्यातील लाखो विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेला मुकणार. एमपीएससी आणि आयबीपीएस क्लर्क परीक्षा 18 ऑगस्ट रोजी. ठाकरे गटाकडून मालेगावमध्ये बनावट मतदानाचा भांडाफोड. मतदार यादीत एकाच व्यक्तीचे 5 ठिकाणी नाव. निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू. ठाकरे गट आणि 12 बलुतेदार संघटनेचा इशारा. अमृत महामंडळातून पुरोहित वर्गाला मदत होण्यासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक संघाची चर्चा. चर्चेत महामंडळाचे अभिषेक समुद्र यांचा सहभाग. गौरी गणपतीच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार. 2,70,000 कुटुंबांना लाभ. नंदुरबार जिल्ह्यात वर्षभरात 21 लाख महिलांचा एसटीने प्रवास. 50% सूट असल्यानं एसटीकडे महिलांचा कल. योजनेमुळे महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ. नंदुरबारच्या नवापुरात अवैध दारू साठा जप्त. 22 लाखांची दारू. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. बहिणींना लाडक्या बहिणी समजत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी जाहीर करा. धुळ्याच्या फागणे गावातील महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. अवैध दारू बार विरोधातील महिलांच्या लढ्याला यश. श्रेयस बिअर बार आणि हॉटेल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उत्पादन शुल्क विभाग, ठाणेदार आणि तहसीलदारांनी महिलांचं उपोषण सोडवलं. जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी. खात्यात पैसे आल्यानं महिलांमध्ये आनंद. गोंदियात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा. महिलांनी मानले सरकारचे आभार. यवतमाळमध्ये चक्क पुरुषाच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीतील धक्कादायक प्रकार. कोणताही अर्ज न करता पुरुषाच्या खात्यात पैसे जमा.
संततधार पावसाचा नंदुरबारमधील मिरची पिकाला फटका. पिकात बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचं प्रमाण वाढलं. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मिरचीचं पीक उद्ध्वस्त. नांदेडमध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा खंड. पिकं सुकल्यानं तुषार सिंचनाद्वारे पाणी. अमरावतीत सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका. खोडमाशी अळीने सोयाबीन पोखरल्यानं उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकं धोक्यात. पिकांना पाणी कमी पडल्यानं वाढ खुंटली. शेतकरी हवालदिल. राज्यभरात पावसाची ओढ. राज्यातील 32 प्रमुख धरणात सरासरीच्या 10% अधिक जलसाठा, तर जायकवाडी धरणात 50% पाणीसाठा. जेजुरीला पाणी पुरवठा करणारे नाझरे धरण 100% भरलं. जेजुरी ग्रामस्थ आणि भाविकांची पाण्याची अडचण दूर. मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे तापी पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ. हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 16,161 क्युसेकने विसर्ग. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 30.35%. गेल्या 24 तासात 1,998 क्युसेक पाण्याची आवक सुरू. अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडले. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं धरण 82% भरलं. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पात 89.19% जलसाठा उपलब्ध. त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे धान पिकांना मोठा लाभ. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्याचा 93% पाऊस. उल्हासनगरमध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया. जलपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्त केली. सोलापुरात मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गटारं तुंबल्यानं पाणी नागरिकांच्या घरात. स्थानिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष. पुणे महापालिकेतील 10 अधिकाऱ्यांचा समावेश. उरणमधील करंजा मच्छीमार बंदराचं लोकार्पण. करंजा मच्छीमार बंदरामुळे मुंबईतील 70% व्यवसायावर परिणाम. करंजा बंदरातून भविष्यात निर्यातीलाही मोठी चालना मिळणार. फिरत्या दवाखान्यांसाठी आरोग्य विभागाकडून 2.5 ते 3 कोटींचं एक अशी 80 ते 100 वाहने खरेदीची योजना. तर खरेदीच्या प्रस्तावावर वित्त विभागाचा आक्षेप. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांचं बेमुदत कामबंद आंदोलन. अधिष्ठातांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात. कल्याण पूर्वेत भाजप महिला कार्यकर्त्यांचं कॅन्डल मार्च. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात कॅन्डल मार्च. भाजप महिला मोर्चाचं आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 125वा पदवी प्रदान समारंभ डिसेंबरमध्ये पार पडणार. विद्यापीठाकडून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू. 2024 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवीसाठी अर्ज. गोंदियात अतिवृष्टीमुळे 3,745 हेक्टर पिकांचं नुकसान. कृषी विभागाच्या सर्वेक्षणात माहिती समोर. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्याला फटका.